आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात साठवलेल्या मलईपासून तूप झटपट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे मी ही मलई घेतलेली आहे। ही घरी साठवलेलीच मलई आहे। हे साधारणतः एवढं भांडं भरून मी मलई साठवलेली होती, ती मलई घेतलेली आहे। आता आपण ही मिक्सरवरती झाकण लावूयात आणि एक मिनिटभर आपण छान असं फिरवून घेऊया त्याला। हे पहा, मी आता मिक्सरवरती हे फिरवून घेतलेलं आहे। इथे पाहू शकताय तुम्ही, अगदी काही सेकंदामध्येच आपली लोणी असं छान असं निघून झालेलं आहे। आता आपण हे लोणी काढून घेऊयात एका पातेल्यामध्ये। ज्या पातेल्यामध्ये तुम्ही तूप बनवणार आहात, तुमचं लोणी कितपत आहे त्यानुसार तुम्ही बनवून घ्या। हे पहा, आपलं लोणी छान असं तयार झालेलं आहे। अगदी काही सेकंदच लागतात मिक्सरवरती फिरवायला। इथे मी एका पातेल्यामध्ये ही लोणी काढून घेत आहे। आपण हे सर्व व्यवस्थित काढून घेऊयात। इथे आपले एवढे लोणी छान असे बनून तयार झालेले आहे। साधारणतः एवढंच भांडं मी घेतलेलं होतं। एवढं भांडं भरून मी मलई घेतलेली होती। भरपूर असं आपलं लोणी त्याचं निघालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, या भांड्यातलं ताक आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे जे लोणी आहे ते आपण स्वच्छ जरा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं तूप छान असं बनण्यास मदत होईल। एक ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे यामध्ये, म्हणजे यातलं ताक वगैरे, ताकाचा काय अंश असेल तर ते देखील निघून जाईल आणि मग आपलं तूप देखील खूप छान असं टेस्टी बनून तयार होईल। म्हणजे आंबटसर वगैरे असं तूप लागत नाही। लोणी नेहमी धुवून घ्यायचं थोडंसं 1-2 पाण्याने वगैरे, नाही का, म्हणजे मग तूप आपलं छान असं बनतं। आणखीन थोडंसं मी पाणी घालून पुन्हा एकदा धुवून घेते। आता सगळं बऱ्यापैकी ताक यातलं निघालेलं आहे, पण पुन्हा एकदा पाणी घालून हे छान असं आपण हे करून घेऊयात। आता यातील देखील मी पाणी टाकलेलं काढून घेत आहे। हे या पद्धतीने आपण सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण इकडं गॅसवरती आता हे आपण गॅस चालू करूयात आणि आपलं लोणी कढवायला ठेवूयात। मीडियम गॅस करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपण 4-5 मिनिट पहिल्यांदा होऊ देऊयात। हे पहा, इथे आपले तूप 4-5 मिनिट झालेले आहे। छान असं उकळवून घेतलेलं आहे, पण अजून याला व्हायला वेळ लागणार आहे। आता होईलच, अजून 5-1 मिनटं तरी लागतील। हे पहा, पुढचे 4 ते 5 मिनिट देखील झालेले आहेत आणि आपले तूप छान असे बनून तयार झालेले आहे। अगदी थोडंसं त्यामध्ये अगदी किंचितसं आपण पाणी घालून घ्यायचं आहे। हे पहा, आपले तूप छान असे बनून तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूयात। हे पहा, इथे आपले तूप छान असे बनून तयार झालेले आहे। मी थंड करून घेतलेले आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्या, एका डब्यामध्ये वगैरे, किंवा मग काचेच्या एका बरणीमध्ये वगैरे तुम्ही हे तूप काढून घ्या। हे घरी बनवलेले असल्यामुळे तूप खूप छान लागते वरण भातावरती घ्यायला, किंवा पराठ्यासोबत वगैरे तुम्ही पराठ्याला तूप लावून देखील हे घेऊ शकता। याला गाळून पण घ्यायची गरज नाही, हे व्यवस्थित असं निघतं। तूप बनवण्याची ही अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।